पुढची रास मी घेते वृषभ. बर. प्रचंड रोमॅन्टिक रास आहे असं मी खरंच ऐकलेलं आहे. खरंच खरंच आहे का? जोडीदारा असावा ना तर तो वृषभ राशीचा. म्हणजे लकी असतात ज्यांचे वृषभ राशीचे आहेत. वृषभ रास पण एकदम शांत असते. म्हणजे शुक्राची रास आहे ती पहिली बरं. रास. आणि शांत, नीटनेटके, संयमी. भयंकर. म्हणजे कन्या राशीपेक्षा जास्त. आणि टापटिपता खूप आवडते. आणि एक कला अंगी असते त्यांच्या. हे वृषभ राशीच्या बघाल ना, कला म्हणजे अगदी डान्स किंवा म्युझिकच नका धरू, काहीही असेल. अहो, घर नीटनेटकं सजवून ठेवणं ही पण कला आहे. अर्ध्या लोकांच्या घरात तर इतका पसारा असतो. तो ती मी कलाच धरेन. इवन उत्तम स्वयंपाक करणं ही कला आहे. प्रत्येकाला नाही जमत. काही लोकांचं तर म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात की पाण्याला सुद्धा फोडणी दिली तर ओरपून प्यावीशी वाटेल ती सुगरण. ती कला वृषभ राशीत स्वयंपाकाची कला सगळ्यात जास्त सापडते. बरं. बरेच पुरुष पण तुम्हाला असे दिसतील ज्यांचं द्वितीय स्थान म्हणजे जिथनं आपण चव ढव बघतो, वृषभ रास तिथं जर आली असेल ना तर त्यांना चवीचं ज्ञान खूप असतं. माझे जिजाजी आहेत ते नुसतं असं तोंडात त्यांनी घास ठेवला ना 2 मिनटं डोळे मिटतात आणि सगळं सांगतात की त्याच्यात काय काय घातलेलं आहे. सो ही कला वृषभेची आहे. वृषभ रास कुठलंही काम दिलं शांत निवांत वेळ घेईल. त्यांना असं घाईघाई केलेली आवडत नाही. पण क्वालिटी डिलिव्हर करतात. वृषभ राशीला क्वालिटी फार आवडते. सो काम कदाचित ते थोडंच करतील पण ते खूप व्यवस्थित करतील.